नमस्कार मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत साक्षरता वाचनाचा स्तर 9वा, जो की परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो या अध्ययन निष्पत्तीची प्रभुत्व पातळी गाठावी यासाठी विद्यार्थ्यांना सहाय्यभूत ठरणारी चर्चा करणार आहोत। शिक्षक मित्र हो, ही आपल्या शिक्षकांसाठी एक छोटीशी पायरी असली तरी विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास निर्माण करणारं एक खूप मोठं पाऊल असणार आहे। चला तर मग वाचनाला बनवूया एक आनंददायी अनुभव। चला वाचूया। मित्र हो, सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थ्यांना वाक्य म्हणजे काय हे समजावून सांगावे लागणार आहे। मग वाक्य म्हणजे काय, तर अनेक शब्दांचा जर योग्य क्रम लावला तर तयार झालेला शब्दसमूह म्हणजे वाक्य होय। वाक्य हे शब्दांपासून तयार होते, बरोबर आहे। मग शब्द म्हणजे काय, तर त्याचे काही उदाहरणं आपण बघूया। बघा, गणपती, उंदीर, कुत्रा, छत्री, गाय, मांजर हे काही शब्द आहेत। यांचं जे नाव आहे ते म्हणजे शब्द। आता या चित्रामध्ये आपल्याला मांजर काहीतरी कृती करताना दिसते। काय करते, तर मांजर दूध पिते, म्हणजेच मांजर दूध आणि पिते या 3 शब्दांच्या जोडणीतून एक अर्थपूर्ण वाक्य तयार झालेलं आहे, ते म्हणजे मांजर दूध पिते। हे अगोदर विद्यार्थ्यांना आपल्याला समजावून सांगावे लागणार आहे। म्हणजेच कोणतीही सजीव किंवा निर्जीव वस्तू तिचं नाव म्हणजे शब्द आणि त्या शब्दांची योग्य मांडणी करून त्यातून काहीतरी अर्थबोध होईल असा शब्दसमूह म्हणजे वाक्य। अशाच प्रकारे आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दाखवून त्याची वाक्य वाचनाची संकल्पना दृढ करायची आहे। चला तर मग बघा, मुलगा जेवण करत आहे, पक्षी आकाशात उडत आहेत, फुलपाखरू फुलावर बसले आहे, पाऊस पडत आहे, चिमणी दाणे खाते, आजी गोष्ट सांगते, मुलगा शाळेत जातो, मुलगी अभ्यास करते, मी आंबा खातो। तर बघा, चित्राऐवजी त्याचं नाव म्हणजेच शब्द ठेवून वाक्य पुन्हा वाचा ही कृती आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत। बघा, या ठिकाणी माझे आणि एक चित्र आहे आणि सुंदर आहे, म्हणजे यावरून वाक्य तयार होते, माझे घर सुंदर आहे। इथं बघा, एक चित्र आहे आणि पूर्वेला उगवतो, तर कोण, सूर्य पूर्वेला उगवतो। एक चित्र आहे आणि दूध पिते, म्हणजेच मांजर दूध पिते। मी आणि चित्र आहे, म्हणजेच मी आंबा खातो। हे आणि एक चित्र आहे आणि खूप मोठे आहे, काय आहे, तर हे झाड खूप मोठे आहे। म्हणजेच अशा प्रकारे आपण चित्राच्या ऐवजी त्याचं नाव म्हणजे शब्द ठेवून वाक्य वाचनाचा सराव विद्यार्थ्यांना देणार आहोत। आता आपण फक्त 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार होणारी फक्त वाक्य मुलांना वाचनासाठी देणार आहोत। जसं की बघा, आई जेवण बनवते, माझी आई मला खूप आवडते, मुले बागेत खेळत आहेत, पाणी जपून वापरा, शेतकरी शेतात काम करतो, भारत माझा देश आहे, मासे पाण्यात राहतात, झाडावर फुले उमलली आहेत, करावे तसे भरावे, मला माझी शाळा खूप आवडते। अशा प्रकारे आपण अध्ययन स्तर 9 ह्या वाचनाच्या प्रभुत्व पातळीपर्यंत विद्यार्थ्यांना नेण्यासाठी सहकार्य करू शकतो। धन्यवाद। नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विविध वाचन स्तरापैकी वाचन स्तर क्रमांक 9 परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो या अध्ययन स्तराच्या प्रभुत्व पातळीवर विद्यार्थ्यांना जाण्यासाठी
शिक्षकांना मार्गदर्शक आणखी काही सोप्या युक्त्या, मार्गदर्शक सूचना याविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग वाचूया आनंदाने, शिकूया आनंदाने. सर्वप्रथम आपण वाक्य म्हणजे काय आणि ते कसे तयार होते आणि काही सोप्या वाक्यांचा सराव सुद्धा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतला आहे. तर वाक्य म्हणजे काय? तर बघा, दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्द योग्य क्रमाने लावल्यास काही अर्थबोध होत असेल तर त्यास वाक्य असं म्हणतात. जसं की बाबा शेतात राबतात, आपण खेडेगावात राहतो. या दोन वाक्यावरून काहीतरी अर्थबोध आपल्याला निश्चितपणे होतोय. आता या ठिकाणी तुम्हाला एक तक्ता समोर दिसतोय बघा. या तक्त्यामध्ये उभ्या स्तंभातले जर एक एक शब्द आपण घेतला तर काही अर्थपूर्ण वाक्य तयार होतात बघा. तर ते कोणते? बघा, श्याम शाळेत जातो, श्याम आंबा खातो, खारुताई झाडावर चढते, खारुताई तुरु तुरु धावते. मग जर चुकीची शब्दरचना करून तयार झालेली वाक्य असेल तर ते अर्थपूर्ण नसतात किंवा त्यातून कुठलाही अर्थबोध होत नाही. जसं की बघा, श्याम तुरु तुरु धावते, यामधून कुठलाही अर्थबोध होत नाही. खारुताई शाळेत जातो, कसं जाईल? बरोबर आहे. आता तर यानंतर आपण 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली आणखी काही वाक्य विद्यार्थ्यांना सरावासाठी देऊ शकतो. जसं की पहा, पान हिरवे आहे, मनीषा गाणे गाते, मुसळधार पाऊस पडत आहे, गाडी उभी आहे, मुले खेळत आहेत, उंदीर बिळात राहतो. आता आपण एकाच चित्रापासून अनेक सोपी व लहान वाक्ये तयार करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना देऊन आपण वाचन स्तराच्या निष्पत्तीच्या प्रभुत्व पातळीवर जाण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकूया. चला तर मग एकाच चित्रापासून अनेक सोपी वाक्य तयार करा आणि वाचा. जसं की हे पान आहे आणि पानावर काही वाक्य येत आहे. पान हिरवे आहे, मला पान दे, पानाला देठ असते, पान झाडाचा एक अवयव आहे, बकरी पान खाते, हे वडाचे पान आहे, पानाचा रंग हिरवा असतो. पुढील चित्र आहे बैल आणि बैल या चित्रापासून तयार होणारी काही सोपी सोपी वाक्य पुढील प्रमाणे. हा बैल आहे, बैलाला शेपूट असते, बैल चारा खातो, बैलाला 2 शिंगे असतात, बैल हा पाळीव प्राणी आहे, बैलाला 4 पाय असतात. अशा प्रकारच्या वाक्यवाचनातून विद्यार्थ्याचे वाक्यवाचन दृढ होऊन आत्मविश्वास सुद्धा वाढण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. मित्रहो, या अध्ययन निष्पत्तीच्या दृढीकरणासाठी आपण काही लयबद्ध वाक्य जे की कवितेत असतात त्यांच्याही वाचनाचा सराव देऊ शकतो. जसं की सोप्या शब्दांनी तयार झालेली ही कविता वाचूया. झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया, इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाडे, इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले, इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे, झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळवूया. अशा प्रकारच्या वाचनामुळे विद्यार्थ्याचा शब्दसंग्रहही वाढतो आणि वाचनात मजाही येते. या अध्ययन निष्पत्तीच्या दृढीकरणासाठी आपण काही पूरक साहित्य व संदर्भ साहित्य सुद्धा आपण विद्यार्थ्यांना सुचवूया. जसं की सहज सोपे वाचनाचं हे पुस्तक आहे, प्रथम विद्या परिषद पुणे यांनी तयार केलेलं, आणि दुसरं आहे शब्द वाक्यचक्र, जे की आपल्या निपुण भारत पूरक साहित्य पेटी जी 2024 साली आली त्याच पेटीमध्ये हे साहित्य आहे. तर अशा प्रकारे आपण या विद्यार्थ्यांना वाचनाच्या अध्ययन स्तराच्या प्रभुत्व पातळीवर नेण्यासाठी निश्चितपणे सहकार्य करू शकतो, मदत करू शकतो. धन्यवाद.